सगळीकडे माकड एवढी माकडे दिसतात. माझ्यावर फोटो काढायचा. हाय बोला काकी. हाय. खरंच गर्दी नाहीये की आम्ही लेट आलो. बंद झालंय. मला एंट्री नाही मिळाली तर प्रॉब्लेम होईल. हॅलो. सो आपण चाललोय अयोध्येला. आपण काल सकाळी मुंबईवरून ट्रेन पकडली अर्ली मॉर्निंग 6 वाजता. मी आत्ता प्रयागराजच्या पुढे आली आहे आणि लेट सी आता आपण अयोध्येला जाणार आहोत. मी पूर्ण ब्लॉग बनवणार आहे. मी काय काय करणार आहे, कुठे कुठे राहणार आहे, कुठे कुठे जाणार आहे. सो स्टे ट्यून. मजा करूया आणि बघत राहा. तर शेड्यूलप्रमाणे ॲक्च्युली 12:30-1च्या दरम्यान मी अयोध्येला पोचायला हवी होती. बट आमची ट्रेन झाली आहे लेट, जवळपास 2-2.5 तास. आता 2:30-3 वाजायला आले आणि अजूनही मी पोचलेली नाही आहे. सो आता माझं सगळं प्लॅन आणि थोडं शेड्यूल आता हल्लं आहे. बट लेट सी. आता अयोध्येला पण तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा तिथे 2 स्टेशन्स आहेत ॲक्च्युली. एक अयोध्या धाम जंक्शन आणि एक अयोध्या केंट असं आहे काहीतरी. सो माझी जी ट्रेन आहे ती अयोध्या केंटला जाणार आहे. ट्रेनचं बुकिंग मी ऑलमोस्ट दीड महिना आधी तरी करून ठेवलं आहे, कारण मग या साईडला यायला खूप म्हणजे तिकीट्स वगैरे नाही मिळत. सो त्याची तुम्ही काळजी घ्या. आणि आता मी पोचली की पुढे बघूया आपण कसं जातो आहे, कुठे जातो आहे, काय काय करतो आहे. बाय. मुंबईपासून जवळपास 35 तासांचा प्रवास करून मी फायनली पोचली आहे राम जन्मभूमी अयोध्येला. जय श्रीराम. तर आता बघत राहूया आपला पुढचा प्रवास कसा होतोय, कुठे होत आहे, मी कुठे कुठे जाते, काय काय करते. सो स्टे ट्यून. बाय. राम जन्मभूमीला पोचलेलो आहोत आणि इथे पोचल्या सगळीकडे जर तुम्ही मागे बघाल ना तर सगळीकडे माकड एवढी माकडे दिसत आहेत. हाय. मला फोटो काढायचा तुझी रील बघते मी. काकी मला भेटलेले आहेत, त्यांना माझ्यावर फोटो काढायचा. हाय बोला काकी. हाय. सो अयोध्या स्टेशनला आल्यावर तुम्हाला बाहेरच शेअरिंग ऑटो नाही सॉरी टुकटुक बोलतात इथे, त्या मिळतील अवेलेबल तुम्हाला ज्या लोकेशनवर जायचं आहे. त्यानंतर प्रायव्हेटसुद्धा अवेलेबल आहेत. आम्ही आता उबर ओलावरून बुक केली, डिरेक्टली कॅब बुक केली आहे. सो ते देखील इथे अवेलेबल आहे. सो तुम्ही तसं बुक करू शकता. जय वाघेला ऑन ड्युटी. हाय. सो आता आम्ही रेडी होऊन निघालो आहे हनुमानगडीला. आम्हाला ॲक्च्युली आमची ट्रेन लेट झाली त्यामुळे सरयू घाटची जी आरती होती ती मिस झाली आमच्याकडून. बट आपण सरयू घाटला जाणार आहोत. मी तुम्हाला दाखवणार आहे सरयू घाटला काय आहे. आणि आता आम्ही निघालो आहे हनुमानगडीला आणि त्यानंतर राम मंदिर. कारण की तुम्ही जर राम मंदिर अयोध्येला दर्शनासाठी येत असाल तर राम मंदिरला जायच्या आधी हनुमानगडीला दर्शन करायचं. ओके. सो आपल्याला टुकटुकसुद्धा एका पॉईंटपर्यंतच सोडते. आता इथून आपल्याला वॉकिंग हनुमानगडीला जायचं. आणि आपण पोहोचलेलो आहोत हनुमानगडीला. गर्दी नाही आहे. मला वाटतंय की इथे गर्दी नाही आहे. लेट सी. खरंच गर्दी नाही आहे की आम्ही लेट आलो. बंद झालंय.
छान दर्शन झालं. आता आपण चाललो राम मंदिरच्या दिशेने. जय श्रीराम. सो हनुमानगडीला दर्शन करून आता आपण आलेलो आहोत राम मंदिरला. आमचं चुकलं ॲक्च्युली, मॅपवर आम्हाला 15-20 मिनटं दाखवत होते, तर आम्हाला वाटलं लांब असेल, बट हनुमानगडीपासून एक शॉर्टकट आहे आणि अगदी 2 मिनटावर राम मंदिर होतं त्या शॉर्टकटने. सो तिकडे विचारा कोणाला तरी, तर तुम्हाला कळेल. आणि राम मंदिरसुद्धा रात्री माझ्या मते 10 वाजेपर्यंतच काहीतरी तुम्हाला एंट्री मिळते. त्याचीच अनाऊन्समेंट होते की लवकरात लवकर आपल्याला आता मला आत जायचं आहे, नाहीतर मग दर्शन चुकेल. सो आम्ही आता पळतोय. मला एंट्री मिळालेली आहे आतमध्ये दर्शनासाठी. वी वर द लास्ट वन्स, सो आय गॉट लकी. आता इथे सगळं आपल्या चप्पल्स वगैरे ठेवण्यासाठी इथे फ्री काउंटर्स आहेत. मंदिरात तुम्हाला काहीच सामान घेऊन जायला अलाउड नाही आहे, नॉट इवन युअर मोबाईल्स. सो तिथे फ्री लॉकर सर्व्हिसेस आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. सो गाईज, माझं राम जन्मभूमीला म्हणजेच आपल्या अयोध्येच्या राम मंदिरला दर्शन झालं आहे. लास्ट मिनिटसाठी वाटलेलं की दर्शन नाही होणार, कारण आम्ही कुठेतरी चप्पल वगैरेच्या स्टँडच्या इथे होतो, खूपच बाहेर होतो. आणि तेव्हा अनाऊन्समेंट झाली की 5 मिनिटात मंदिर बंद होतं आहे. आणि जे जीव घेऊन पळाली आहे मी, इतकी पळाली धावत पळत आम्ही पोहोचलो तिथे. आणि आय स्वेअर खूप सुंदर दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं. कदाचित मी सकाळी किंवा दुपारी पोहोचली असती तर मला खूप गर्दी मिळाली असती, पण माझं खूप छान दर्शन झालं आणि गर्दी नव्हती मेन म्हणजे, त्यामुळे अगदी मस्त असं दर्शन मिळालं. आणि आपल्या श्रीरामांची ती मूर्ती बघून इतकं प्रसन्न वाटलं ना. सो तुम्ही देखील हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. सो जय, आत्ताच आपलं दर्शन झालं, कसं वाटतंय तुला? मजा आली खूपच. सॉर्टेड दर्शन तर सांगू नाही शकत, तसं नव्हतं. खूप धावपळ झाली, बट सब उपरवाले का केले. धावपळ झाली पण आम्हाला गर्दी नाही मिळाली, बिलकुलच गर्दी. पॉझिटिव्ह साईड पण सांगितली पाहिजे. धावपळ झाली पण इथे इतकी थंडी आहे आणि ते धावून जी काही मजा आली आहे, एवढ्या जोशमध्ये जे काही धावलोय, जीव घेऊन पळालोय, त्यामुळे खूप मस्त वाटलं.